जिंतूर तालुक्यातील मारवाडी या शिवारामध्ये आहेत आपण। परभणी जिल्ह्यामध्ये चर्चेत असलेला हे गाव आहे आणि सध्या आपण मारवाडी शिवारात आहे। या इथल्या म्हणजे प्रगतिक शेतकरी आहे या मारवाडी गावामध्ये। मारवाडी गावातल्या हे जे आपल्या सोबत शेतकरी आहे त्यांनी शेतामध्ये कापसाची लागवड केलेली आहे, परंतु पावसाने उघडीप दिल्याने लागवड केलेल्या कापसाचं नुकसान होत आहे। तू किती पाकिट कापसाची लागवड केली? 4-5 पाकिट लावली। काय परिस्थिती काय कापसाची आता सध्या स्थितीला? पावसा हवामान खात्याच्या अंदाजानुसार आम्ही 8-9 तारखेला कापसाची लागवड केली होती, परंतु तेव्हापासून पावसाचा काही पताच नाही। पंजाबराव डक साहेबांनी सांगितलं होतं की पेरणी सारखा हे पाऊस आलेला आहे, तुम्ही कापूस लागवड करू शकता। मात्र अजून पण काय पावसाचा अंदाज दिसणं झाला आहे। तर याच्यामुळे आमचं खूप आज पूर्ण डबल पेरणी करण्याचं काम आम्हाला पडणार अशी शक्यता वाटत आहे। आणि इकून तिकून सरकी निघालेली आहे, मात्र त्याला ती कीड लागलेली व ती वानू सारखे हे रोज आम्हाला भरडा ते औषध टाकून फवारणी करावं लागते आहे। हा निघालेला कापूस पूर्ण आळ्याने खाऊन टाकलेला आहे, त्यामुळे शेतकरी खूप चिंतेत आहे। याच्यामुळे सरकारने काहीतरी याच्यावर उपाय करून आम्हाला शेतकऱ्याला काहीतरी अनुदान किंवा काहीतरी देण्याची हे करावी। इकडं बच्चू कडू साहेबांना कर्जमाफीसाठी खूप मोठं आंदोलन केलं, त्याला पण सरकारनं कुठं काही हे करून आंदोलन त्याचं स्थगित केलेलं आहे। सरकारनं कोणतं तरी ठोस पाऊल इथं उचलण्याची गरज आहे। शेतकऱ्यासाठी एक काहीतरी पुन्हा आंदोलन न करण्याची काहीतरी अशी एखादी एक उपाययोजना सरकारनं काढावं, हीच आमच्या सर्व शेतकऱ्याची भावना आहे। कापूस लागवड करून किती दिवस झाले? आम्हाला कापूस जाऊन 10 ते 15 दिवस झाले तर कापूस लावून। कापूस म्हणजे जमिनीतून उगवले का सर? उगवला होता कापूस जमिनीतून। आता म्हणजे सध्या कापसावर म्हणजे कोणता असं रोग पडलेला आहे का? कापसावरती वानू आहे, ती मसा आळी असती, पैसा सारखी आळी असती ना, ती आळी खूप जवळ एका शेतकऱ्याच्या शेतात 10-20 हजार आळ्या आहेत त्या, आणि त्या पूर्ण शेताला नेस्त नाबूद करायला। आम्ही जे 4 पाकिटं लावली होती त्यातले 2 पाकिटं त्या आळ्यानं खाल्लेली आहेत। तर खूप आम्ही परेशान आहेत त्याच्यामध्ये, आणि पावसामध्ये बी खूप हे झालेलं आहे। तर आज डबल आम्हाला सरकी लावण्याचं काम पडत आहे। बरं, आता तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देणार? म्हणजे जे पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज तुम्ही चुकला म्हणतात, तर तुम्ही शेतकऱ्यांना काय एक संदेश देणार आहे? पंजाबराव डक साहेबांनी सांगितलं होतं त्यानं त्याच्या घरच्या शेतात 10 तारखेला पेरणी केली होती, तर आम्ही पण त्याची पेरणी पाहिल्यानंतर आम्ही बी 11-12 तारखेला पेरणी सुरुवात केली, पण त्यापासून अजून काय पावसाचा ते पंजाबराव डक साहेब म्हणले होते 13 ते 20 इतका पाऊस पडेल की पेरणी पण तुम्हाला नंतर 20च्या नंतर पेरणी करावं लागेल। त्या आधारे आम्ही पूर्ण पेरणी हे केली, मात्र आम्हाला आता दुबार पेरणी करण्याचं संकट आमच्या शेतकऱ्यावर आलेलं आहे। तर हे पावसाचा अंदाज यावेळेसचा थोडा खोटा ठरलेला आहे। हे मारवाडी येथील प्रगतिक शेतकरी होते। मारवाडी गावामध्ये भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांनी कापसाची लागवड केली, परंतु पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार यांनी कापसाची लागवड केली होती, परंतु पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाज हे चूक ठरला असं त्यांचं म्हणणं आहे। तर या शेतकऱ्यांच्या मारवाडी येथील असो की कौसडी परिसर असो, या परिसरात जेवढे शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आलेले आहेत। तर या शेतकऱ्यांचं असं एक शासनाकडे मागणी आहे की दुबार पेरणीसाठी लागणारे बियाणे जे काही या शेतकऱ्यांनी खर्च लावला ते खर्च एक मदत रूपी शासनाने या शेतकऱ्यांना मदत करावी अशी देखील या मागणी केलेली आहे।